सिंधुदुर्गातील मालवण इथे असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि या राड्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी थेट घरात रात्रभर खेचून एकेकाला मारून टाकेन अशी धमकी दिल्यानं पुन्हा एकदा राजकारण रंगले। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला। आदित्य ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये देखील या राड्यावरून शाब्दिक युद्ध रंगले। हा जो पुतळा होता त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं? या भाजपवाल्यांनी, या मिंदी सरकारनी, या खोटी सरकारनी। हे आज घरासमोर आलं पाहिजे। कोण होते हे? आपले कोणाला आहे? 24 वर्षाचा हा पोर जो आहे, मुलगा जो आहे, तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे मी पण समजू शकतो, पण कुठलाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला आहे, दैवाचा जो तुम्ही पुतळा बनवलेला आहे, इथं पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते। आम्ही पाहणी करायला गेलो, पाहणी करून आम्ही परत येत होतो। दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही। ते लोक अंगावर आले, आमच्या काही लोकांना वाटलं ही नेमकी लोक आहेत आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार, त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ। आम्ही तेवढंच केलं, आमच्याकडून काय झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही ते चिरीमिरी नाही करत हो। एकही पोचू शकले नसते घरापर्यंत। तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही। दरम्यान राणेंच्या या धमकीवर गृहमंत्री फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पाहूयात। साहेबांनी आंदोलन दरम्यान तिथे पत्रकारांना अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या। मला असं वाटतं की राणे साहेबांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ते नेहमी आक्रमक असतात बोलताना, पण कोणाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटत नाही। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापले। दरम्यान पुण्याच्या खडकवासल्यातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड किल्ल्यावर राज्य शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं। यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला।